आम्ही प्रशासनाला गेल्या आठवड्यामध्ये चोपडा तालुक्याची वस्तुस्थिती मांडणारं निवेदन दिलं होतं। त्या दिवशी आदरणीय तहसीलदारांनी आम्हाला सांगितलं की मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन बैठक आहे VC मध्ये आम्ही आपल्या तालुक्यातली आणि त्यात त्यांनी अगदी जी वस्तुस्थिती होती ती सगळी आम्हाला दाखवली। आता एवढी सगळी वस्तुस्थिती गेल्यानंतर ज्या सरकारमधले कोण तिथं छिचोऱ्या लोक बसलेत जे रात्रीतनं 3-3 GR काढतात, एकाला देतात दुसऱ्याला नाकारतात, आजी पट जेवणले पट उठ अशा छिचोऱ्या लोकांना धडा शिकवून जो शेतकरी बांधव आज आत्महत्या त्याची काळी दिवाळी होते त्याच्यासाठी जर का समजा कुणी काही करत नसेल त्याच्यासाठी आम्ही सगळे रस्त्यावर उतरलो आहोत। आणि जर का समजा निर्णय वेळेवर झाला नाही तर दिवाळीमध्ये ऐन दिवाळीच्या दिवशी या ठिकाणी त्याच्यापेक्षाही मोठं आंदोलन उभं राहील। त्या दिवशी कुणीही माणूस उठणार नाही, त्या दिवशी आम्ही पूर्ण दिवसभराच्या तयारीने या ठिकाणी येऊ। माझी सरकारला आपल्या मार्फत विनंती आहे की एकट्या चोपडा तालुक्याचं काय नुकसान केलं हो? लोकसभेला 1 लाख न लीड, आमदारकीला 25,000 न लीड, सगळा ZP सदस्य तुमना, सगळं तुमनं, विरोधी पक्षामध्ये कुणी नाही। आणखी काय दिलं पाहिजे तुम्हाला? आणखी काय अपेक्षा आहे? औरंगजेबापेक्षाही जास्त जरा तुमची अपेक्षा असतील। माझी विनंती आहे सोडा आणि इथे शेतकऱ्यांना न्याय द्या। 29 किलोमीटर रस्ता 6,000 कोटीचं टेंडर मागच्या आठवड्यात काढलं। 29 किलोमीटर रस्ता 6,000 कोटीचं टेंडर तठे देवाले तुमना मायफान पैसा आहे, तुमना बापफान पैसा आहे आणि आमना कथा घ्यायचं आम्ही ते सौशेच मागी राहिलो रे। आम्ही काय मागतोय? काय मागतोय लोकांकडनं? आम्ही सरकारकडनं काय मागतोय? प्रत्येक वेळेला उल्लू बनवण्याची धमकी आणि सगळ्या पुढाऱ्यांनी ठरवलंय द्यावा कोटे येत 200 वाटात ते आमनाकडे यावा शेतच। या बीजीपोटी चोपड्यामध्ये अशी अवस्था आहे त्या तुमले घाबरा। शेतामध्ये अधिकारी ते पीक आणि शेतकरी यांचे व्हिडिओग्राफ तिथे पाठवलेत की काय परिस्थिती नुकसानाची आहे। मग तुम्ही समजा तुमले 75 का 65 MM ना अतिवृष्टीना GR लागा होता तो आममंडेरला काबर नाही भाऊ, तो 40 गावले काबर नाही, भुसावळवालाच काय तुमले खावाळ का मजमाई धरणगाव ते का समाज नाही आपला आटे तरी पाणी पडत तर काहीच राही नाही। ज्या कथा पाटण्यात अतिवृष्टी मा